नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरू तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नेटवर्कचा थोडासा इश्यू होता, सॉल्व्ह झालेला आहे. आता कोणकोणते नंदी आले थोडेच दाखवले. आले 5 गट सुटले होतं. जाम लवकर मैदान चालू केलं. सोनूशेठ पोपटराव कडाव यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या चॅनलतर्फे. तसेच प्रत्येकाने एक सोनूशेठसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्या आपल्या या व्हिडिओ मार्फत. चला, कोणकोणते नंदी आले. पार्ट पहिला आहे, दुसरा पार्टमध्ये बरेचसे नंदी कव्हर करतो. आता पहिलाच पार्ट आहे, आले लगेच टाकतो. आज फुल दूर निघणार आहे माझा. चला, भेटतो तुम्हाला. बाकी आपला भाऊ पण आहे बघा इकडे. आणि अजून एक आपल्या चॅनलवरती म्हणजे रोहिदास जोगले चॅनलवरती भाई तुम्हाला बरेचसे ब्लॉग बघायला वाटेल. सबस्क्राईब करा भावाला. मित्रांनो, समोरच बघता आपण वैभव शेठ मोठे यांची संपूर्ण दावण आलेली आहे. आणि 8,000 एक महबूब देखील आहे, तयार होणार आहे पळण्यासाठी. एक जुलिया आहे आणि नवीन वासू, याचं नाव काय त्याचं? मोर्या जुग्या आणि महबूब संपूर्ण दावण उतरली आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी. मस्त चांगलं नियोजन असेल, कारण का 3 फेरीला आपण बघतो महबूब 8,000 एक चांगलंच एक पलत असतं. मित्रांनो, समोर बघता आदई पनवेलचा बिरजा देखील, एक शिंगी बिरजा देखील आलेले एक चांगला स्पीड लावतो. आता मुंबई बिंजोडमध्ये 3 फेऱ्यासाठी देखील सज्ज आहे. मित्रांनो, आपला लक्ष देखील आलेलं नेतवलीचा. आणि इकडे देवाबाई सध्या बघतोय चांगली गाडी गटून पलतं. आणि मला तरी वाटतं हीच जोडी आपल्याला आज पण पलताना बघायला भेटेल, नाही काय? वेगवेगळे पैर आहेत का मग? नक्की गाडी पण भाई चांगली पलते नाही काय? भाई, आजचं नियोजन कसं तुमचा? ही आमची गुलालातली गाडी पडणार आहे. हां, लक्ष आणि फायटरची आणि देवा आणि AK-47 बच्चा पडणार. असं अगोदर गाड्या पाळलेल्या आहेत का या? नाही, याला पहिल्यांदा ही तर A1 जोडी कंटिन्यू. हां, चालेल भाई. शुभेच्छा. गटबीट कितवा तुमचा? आता 23 मध्ये आहे आणि तो 40 आहे. ओके, 23 मध्ये आणि 40 मध्ये. चला भाई, यांना शुभेच्छा देऊया. मस्त एकदम चांगली तयारी बियारी बघा कशी करतात. देवाबाईचं ना? हां, देवाबाई. हां, हे बाई हे साईडला लिवलीला देवाबाई. मित्रांनो, भरमसाठ अशी नंदी आपल्याला आजच्या मैदानामध्ये बघायला भेटतील. आणि तसेच समोरच बघता परेशेठ भंडारी यांची एकदम मुंबई बिनजोड गाजवणारी सध्या आपण जोडी बघतो. एकही शर्यत न हरणारी अशी 50-50 धावण्याची ही दोन्ही वासरं. एक मेहरबान आणि दुसरा परेशेठ. कसे आहात? मस्त. दादा, कोण आणले आज? वरदान आणि मेहरबान घरची गाडी आहे. बघायला गेलं तर सध्या आली कंटिन्यू 25-26 शर्ती, तर मला तर वाटते जिंकले असतील. 26 शर्ती जिंकली. अरे वा. आणि आज पण हीच गाडी पळवणार आहे? हो, हीच गाडी पळवणार. कितव्या गटामध्ये असणार आहे आणि कसं काय? 13व्या गटात 5व्या मध्ये. दादा, वरदानच्या नंतर कुठून कुठेतरी शून्यातून सुरुवात केली, आता परत त्याच दिशेने आपण वाटचाल करताय, कसं वाटतंय? मस्त व्यवस्थित वाटतं. आता वासरू पळतात, एवढं सुंदर वाटतात. 26 शर्ती लगातार मारल्या. यात माझ्या कुठेतरी वरदानच्या जागेवर नाव करायला घेतले ते. बरोबर. आदतमध्ये वरदानने येऊन गाजवलं. आता बघा कसं आहे, आपल्याला एकदम आरामात बैल पळवायला लागतात. मग नियोजन पण तुम्ही हळूहळू करताय, म्हणजे आदत वयापासून काय सांगाल? कारण काही आता आपल्याला एकदा शिक्षा पोहोचलेली आहे, कशा प्रकारे पुढचं नियोजन कराल? नियोजन म्हणजे आता आपण चला आस्ते आस्ते बरं खेळत जाऊ पुढे. वासरच घडून आपण पुढे करू काहीतरी नाव. वा, मस्त. अजून कोण आणलंय? नाही, दोनच का? शंकरचं नियोजन आहे? शंकरचा आहे, शंकर येते ना? चालेल. शुभेच्छा. नंतर मित्रांनो, चांगली मोठी मुलाखत घेऊ परेश दादाची. आता बरेच दिवसानंतर भेटले. चला, शुभेच्छा दादा. मित्रांनो, पिंपलोली गावावरनं आपला लक्ष देखील आलेलं आहे. चला भावाशी बोलू. भाऊ, दादा नमस्कार. नमस्कार दादा, नाव काय तुमचं? योगेश कालर. दादा, कितव्या गटामध्ये आहे? आता हा 26 मध्ये 5व्या तासाला. ओके. पैरा वगैरे आज? पहिला आहे ना, वावरली तो बघतात. ओके, चांगला आहे. गाडी पळायली का अगोदर? हा, पाळलेली नाही, पहिल्यांदाच पळाला. ओके, पहिल्यांदा पळणार. चालेल. चला, शुभेच्छा देऊया. नंदी पण एकदम मस्त दिसतं, फिटनेस एकदम कडक आहे. आणि आजचं आदत आहे ना? बघा, आदत आहे अजून. आणि हाय रगेल आहे एकदम. मित्रांनो, आज कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक जण आपला कुठून कुठेतरी हा आनंदाचा खेळ खेळण्यासाठी हे कर्जत केसरी या मैदान म्हणजे सोनूशेठ पोपटराव यांच्या वाढदिवसानिमित्त राजा 777 केसरी कर्जतमध्ये असणाऱ्या या मैदानामध्ये आलेले आहेत. चला, शुभेच्छा देऊ प्रत्येक नंदीला. एक आशा अपेक्षा असतं. आणि आज नक्कीच आपल्या वासराने गटपास करून सेमीसाठी उतरावा ही प्रत्येकाची इच्छा असेल. काय दादा, आजची आशा काय तुमची?
अच्छा आमची आजची आशा आहे म्हणजे आपल्याला फक्त गट पास झाला तरी आम्ही खुश हा, होतो. बघा बघा एवढाच आनंद असं की गट पास झाला ना तरी आम्हाला भरपूर. 100%. आणि आमचं नियोजन करतो फक्त जितू शेट मिनमिने भारत शेट कालन अरे वा, मन्या बैलाचे मालक बरोबर. हे नियोजन करतात. मस्त बघायला गेलं तर मन्या पण एकदम टॉपला बोलते सध्या. आणि आजच्या मैदान बनवलं असेल ना. आलं चालेल शुभेच्छा मित्रांनो. राजा 777 केसरी मैदानामध्ये सैतान देखील आलेला आहे. आणि इकडे बघतोय की सोनूशेठ बोपतराव कडाव यांचा सिकंदर देखील आलेला आहे. मुंबई बिंजोडमध्ये एकदम टॉप स्पीडला पळतं आणि आजच्या मैदानामध्ये देखील सज्ज आहे. मित्रांनो घरचंच मैदान बोललं तरी चालेल सिकंदरचं. आणि सिकंदरला खूप सारे शुभेच्छा असतील. आज पण एकदम टॉप पायऱ्यामध्ये आणि टॉप स्पीड लागणार आहे. चला नियोजन करते कोण आहेत बोलूया त्यांच्याशी. चला मित्रांनो नियोजन करत्यांशी बोलू. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं नाव पंकज शेळके, मार्केवाडी. आणि आम्ही सोनूशेठ बोपतराव यांच्या बरोबर असतो. आमचा राजा आणि आमचा सिकंदर हे आमचे सर्व बैल आहेत. आमचं सैतान पण तिकडे आहे. ओके दादा कसं काय आजचं नियोजन आपल्या सिकंदरचं, कारण का पहिल्या बऱ्याच जणांना माहीत पण आहे, काय सांगाल आज. नियोजन तर चांगलंच केलेलं आहे सोनूदादांनी आणि टॉपमध्येच नियोजन आहे. आणि बघूयात चांगलं मैदान होईल. ओके कितव्या गटामध्ये पळणार आहे. 11व्या गटामध्ये पळणार आहे आपली गाडी. ओके माझं थोड्या वेळानंच निघायला लागेल. हो पैरेकरी आल्यान का. हो आले चालेल मित्रांनो एवढ्यावरती समजलं असेल आता कोणासोबत पायरा आहे. चला शुभेच्छा देऊया. संपूर्ण नियोजन करते आहेत. खूप सारे शुभेच्छा तुम्हाला पण. मित्रांनो समोरच बघताय आपला कामोठे गावचा बादल देखील आलेला आहे. बरेचशा वेळेला आपण चांगल्या पायऱ्यामध्ये पळताना बघलेला आहे आणि चांगले शर्ती करताना बघायला भेटलेला आहे. नियोजन करतं सगळे इकडे छोटं मोठं नियोजन करतं. आणि इकडं आपला बटर देखील आहे. बाई नाव काय रे तुझा. कुठून आलेस. आज कसं काय नियोजन आहे बादलचा. बादलला बटर एका गटातच आहेत. बाजूला याला वेगळं बाहेर आहे. अरे मग एकच गटम पळवल तुम्ही. आयला त्यांना भावामध्ये लढत करताना चिट्ट्या एकच येऊन निघल्या का. दोघांना वेगळे बाहेर वेगवेगळे पैर. मग आता काय वाटतं कोण जिंकल यांच्या. कोणी पण जिंकू दे, दोघांमधून एकतरी गट पास व्हावून दे नाही का. बघा हा आनंद आहे. आणि दोन्ही भावांची लढत करून देणार आहे. ते आता काय बोलणार. चिठ्ठी एक्स्ट्रा नसेल म्हणून काय दादा चिठ्ठी नव्हती का एक्स्ट्रा. पहिले दोघं एकत्रच पडणार होते, हा. नंतर पहिला ओके पैरा केला काय. चालेल शुभेच्छा देऊया. दोन्ही भावातने एक भावाला तरी या मैदानामध्ये गुलाल भेटावं हीच देवाच्याने प्रार्थना करूया. मित्रांनो फौजी टेम्पो आलेला आहे. मित्रांनो टेम्पो तर आलाय मथुर निघते आता. मित्रांनो समोरच बघता डेरवली पनवेलचा आपला पाखऱ्या देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि एक चांगलं नियोजन आज देखील मुंबई बिंजोडमध्ये एक त्याचं वर्चस्व नेहमीच बघायला भेटतं. असा पाखऱ्या देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. बाई कितव्या गटानं 25व्या गटानं पैरा वरचा एकदम चांगला पैरा आहे. यांचं आगमन झाले आजच्या मैदानात आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. आणि इकडे आपण आमचे युट्यूबर सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. राजा देखील मैदानामध्ये आलेला आहे. चला शुभेच्छा देऊया. राजाने बरेच काल गाजवले आणि बघू शकतो समोर चटके मित्रांनो सुट्टी साईडला आल्या आणि बरेचसे असे नंदी पण आलेले आहेत इकडं. भाई नाव का बैलाचा. बगीरा. कुठला बगीरा. हा ओके चला किती गटा ना. ओके 18मध्ये. चला शुभेच्छा. इकडे बघतोय मार्शल 500 नितलास देखील मार्शल 500 देखील मैदानामध्ये. मित्रांनो सर्वांचा लाडका मथुर देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि सोनूशेठ बोपतराव कडाव यांचा सिकंदर सज्ज 11व्या गटाने. मथुर आलेला आहे. आणि इकडं आपला बट्या वाय ऑन टॉप. भाई लवकरच झाले काय. पटे व्हायचा नाद नाही. चला सज्ज आहे 11व्या गटामध्ये. शुभेच्छा देऊया. मित्रांनो गाडीचा ड्रायव्हर बघा. पंकज ड्रायव्हर आहे. आरामात
पंकज ड्रायव्हर मित्रांनो इकडे योगी 22 देखील आलेला आहे लगेच पळण्यासाठी सज्ज आहे. आणि इकडे 12 मध्ये बावल्या देखील आहे. शर्यत ग्रुप उसरणे यांचा बावल्या आणि त्याचे पैरम मनियाबाई आहे बोबेरे शेटचा.